काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं महाराज गुरुवर्य सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या स्त्रीला सोमवार व्रताबद्दल सांगतायत आणि त्याची कथा ते सांगतायत स्कंद पुराणामधील। आर्यावर्तामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव चित्रवर्मा। हा शिवभक्त राजा आणि त्याला एक कन्या झाली, तिचं नाव सीमंतिनी। अतिशय सुस्वरूप कन्या होती, अतिशय देखणी होती आणि तिचं भविष्य जातक वर्तवण्याकरता अनेक ज्योतिषी विद्वान विप्र भर सभेमध्ये तिचं अतिशय चांगलं भविष्य सांगत होते। आणि त्यामध्ये एक ब्राह्मण उठला, तो म्हणतो, राजा मी खरं भविष्य सांगतो, शांत चित्ताने ऐक। तुझ्या मुलीचं लक्षण विचारशील तर 14व्या वर्षी तिला वैधव्य योग आहे। सभा शांत झाली आहे। हा ब्राह्मण एवढं बोलून सभा सोडून निघून गेला। राजाला चक्कर आली आहे, राजा विचारात पडलाय। मुलगी दिवसेंदिवस वाढते आहे, मुलीला याची कल्पना आली आहे, 14व्या वर्षी आपल्याला वैधव्य योग आहे। मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर त्या ठिकाणी याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्री ती राजाकडे येते, राजा तिचा आदर सत्कार करतो। ती कन्या सीमंतिनी मैत्रिणीला विचारते आहे, माझा आयुष्य स्थिर राहण्याकरता एखादा उपाय सांगा। त्यावेळेस मैत्रेयी सोमवार व्रताची तिला समस्त माहिती सांगते, कसं करावं, काय करावं, कुणी केलं, काय केलं, हे सगळं काल आपण बघितलं आहे। तिच्या म्हणण्याप्रमाणे सीमंतिनी व्रत करते। 12व्या वर्षी सीमंतिनीचा विवाह होतो। इंद्रसेन राजाचा मुलगा चंद्रांगद याच्याशी तिचा विवाह होतो। विवाह अतिशय थाटात संपन्न होतो। राजाच्या मनामध्ये चिंता असते चित्रवर्म्याचा, 14व्या वर्षी हिला वैधव्य योग आहे। पण मुलगी म्हणते, बाबा काळजी करू नका, जे व्हायचं ते होईल, तो शिव मला राखील। शिव म्हणजे आद्य गुरु, तो माझं रक्षण करील, असं ती बापाला समजावून सांगते आहे। विवाह होतो, अतिशय थाटामध्ये विवाह संपन्न होतो। जावई चंद्रांगद आणि सीमंतिनी कन्येच्या अतिलोभापायी राजा त्यांना काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतो, बाकीचं वराड निघून जातं। राजाकडे चंद्रांगद जावई आणि मुलगी सीमंतिनी अतिशय प्रेमाने राहत आहेत। काही काळ गेल्यानंतर तो चंद्रांगद नेहमीप्रमाणे कालिंदी नदीला
जलक्रीडा करण्याकरता पोहण्याकरता जातो आणि अचानक तो पाण्यामध्ये बुडतो. हाहाकार वाजतो. श्रीमंतिनीला अति दुःख होतं. ती शोक करते. ती मैत्रिणीला आठवते. कारण मैत्रिणीने व्रत सांगितलं. ती गुरु होती. तुम्ही सांगितल्यासारखं मी व्रत केलं तरी माझा पती गेला. अतीव दुःख आहे. राजा चित्रवर्ण्याला पण अतीव दुःख आहे. मुलाच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर इंद्रसेन सुद्धा तिथे आलाय. त्यालाही अतीव दुःख झालंय. सगळेजण कालिंदी नदीच्या तीरावर आहेत. कन्या म्हणते मी जिवंत राहून काय करू, माझा पती जिवंत नाही. वैधव्यपणात मला जगणं मान्य नाही. मी माझ्या पती सभेत जाईन. राजाला अनावर शोक होतोय. काय करावं, मुलीला कशा प्रकारे समजावं. 14 वर्षाचं वय आहे आणि ही कन्या म्हणते मी सती जाईन. राजा ब्राह्मणांना विचारतो की मी काय करू. तेव्हा ब्राह्मण म्हणतात हे राजन, शास्त्राधारे ही आत्ता सती जाऊ शकत नाही. पहिले हिच्या पतीला शोधा. हिच्या पतीला शोधा आणि मग त्याच्या सवे हिचं दहन करा. तोपर्यंत तुम्ही हिचा सांभाळ करा. राजा आपल्या कन्येला सांगतोय की बघ बाई, ब्राह्मण सुद्धा सध्या तुला सती जाण्याकरता धर्मशास्त्र सुद्धा नकार देतय. तू असा वेडेपणा सध्या करू नकोस. मंत्री म्हणतात हे राजन, चित्रवर्म्याचे मंत्री सगळे म्हणतात हे राजन, किती दुःख करणार आहेस. तू कितीही दुःख केलंस तरी विधिलिखित टाळणार नाहीये. ब्रह्मलिखित आहे. तू आपलं दुःख आवर, दुःख विसर आणि घराकडे चल. राज्यकारभार बघ. तेव्हा राजा चित्रवर्मा, राजा इंद्रसेन हे सगळे जण राजमहालाकडे येतात. आणि तेव्हा त्यांना आणखीन एक दुःखद बातमी कळते. राजा इंद्रसेनला आधीच पुत्रशोक झालेला आहे. सर्वात कठीण शोक म्हणजे पुत्रशोक आहे, अपत्य शोक आहे. शास्त्र सुद्धा याच्याकरता म्हणताय, मी मागे एकदा सांगितलं होतं, भार्या दुःखे पुनर्भार्या, पितृदुःखे दिनत्रयो, मातृदुःखे क्षणमासो, पुत्र दुःखे दिने दिने. मुलाचं दुःख, अपत्याचं दुःख रोज असतं. आणि इंद्रसेन राजाचा मुलगा चंद्रांगद गेलाय. त्या दुःखात असतानाच इंद्रसेन राजाच्या आप्त इष्टांनी इंद्रसेनाचं राज्य हिरावून घेतलंय. कपट करून त्याचं राज्य हिरावून घेतलंय. त्याला जबरदस्तीने बंदिशाळेत टाकलं आहे. इंद्रसेन राजा बंदिशाळेत आहे. इकडे चित्रवर्म्याकडे त्याची कन्या. राजाने तिला खूप समजवून सती जाण्याविषयी थांबवलंय. राव आपल्या कन्येला चित्रवर्मा सीमंतिनीला म्हणतोय, पुत्र नाही आमचे वंशी. अगं आम्हाला मुलगा नाही ग. तू एकच कन्या आहेस आणि आता तू आमच्या बरोबर मुलासारखा राहावंस. नाही ते विचार मनात आणू नको. लोक आमची निंदा करतील. पण वैधव्य आलाय तुला. विधवा झाली आहेस तू. 1 वर्ष
चंद्रांगदाची वाट बघू आणि त्याच्यानंतर तुला जो काय आचार धर्म पाळायचा असेल, 1 वर्षानंतर सती जायचं असेल, वैधव्य आचरणायचं असेल, ते सगळं 1 वर्षाने आचरण कर असं शास्त्र सुद्धा सांगताय. त्यामुळे तू आमच्या बरोबर मुलासारखी राहा. चित्रवर्माचं हे अतिशय दुःखित बोलणं ऐकलं. तिलाही फार चिंता वाटते. ती म्हणते, हे शिवा, हे भोलेनाथा. आता ती शिवाशी बोलते, शिवाला दूषण देते असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणे, देवा शूलपाणी केवी माते गांजिले. मला का त्रास दिला, कोणी त्रास दिला? व्रत आचरिले त्वरितेसी. मी मला सांगितल्या ऐसे विचारून मानसी. मनामध्ये हे विचार केला, हे भोलेनाथा मला कोण त्रास देतंय, का छळतायत मला? मी व्रत आचरिले तत्परतेस. मी ताबडतोब व्रताला सुरुवात केली. कुठल्या? सोमवार उपासाशी ईश्वर पूजा करीत असे. अरे भगवान शिवाची पूजा, सोमवारी उपास करून भगवान शिवाची पूजा करत असे. आणि मला का गांजलं? अहो, मला मैत्रिणीने सांगितलं तशीच मी पूजा करत होते. माझं आईवे पण स्थिर राहावं म्हणून. ऐसे विचारून मानसी. तरीही तिने राजाने सांगितलंय 1 वर्ष तू आचरण करू नकोस वैधव्याचं किंवा कुठलं. म्हणून ती आहे ते सोमवार व्रत चालू ठेवते, ईश्वराची पूजा करते. इकडे इंद्रसेनाला त्याच्या आप्त इष्ट हितचिंतकांनी राज्य हिरवून त्याला तुरुंगात टाकलंय. इकडे चित्रवर्मा दुःखीत आहे. त्याची मुलगी सोमवारचं व्रत चालूच आहे, मनामध्ये दुःखी आहे. पण इकडे कालिंदी नदीमध्ये काय झालं? तो जो राजकुमार होता त्याचं काय झालं? इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर. तो जो बुडाला होता कालिंदी नदीमध्ये, गंगेमध्ये बुडाला होता, गेला जेथे पाताळ नगर. अहो, बुडाला तो सरळ खाली पाताळात गेला, ज्या ठिकाणी राजा वासुकी राज्य करतो. गेला जेथे पाताळ नगर, वासुकी जेथे राज्य करी. हा वासुकी कोण? नागलोक. हा चंद्रांगद बुडाल्यानंतर सरळ पाताळामध्ये नागलोकात गेलाय, वासुकीच्या राज्यात गेलाय. नागलोकीच्या नारी, त्या नागलोकीच्या नागकन्या ज्या होत्या त्या धावत आल्या. हा सरळ खाली आलाय. म्हणून त्या आल्या. राजकुमार आलेला त्यांनी बघितला. या नागकन्या आल्या. हा वाहत वाहत आलाय. नागलोकीची या नारी आल्या होत्या नदी तीरी. त्या नदी तीरी आलेल्या असताना पाताळामध्ये. आता वरचा भाग काय चाललंय हे तुम्हाला सांगितलंय. आता या राजकुमाराचं काय चाललंय? तो सरळ वासुकी नदी, वासुकी राज्यात गेलाय, नागराज्यामध्ये, पाताळामध्ये. त्या नदी किनाऱ्यावर या नागकन्या आल्या होत्या. देखो नागकन्या. नागकन्यांनी बघितलं, अरे वाहत वाहत हे काय आलाय? हा कोण मनुष्य आहे?
काढिती संतोषे करोनिया, आनंदाने काढलाय. कोण माणूस आहे, काय आहे बघू तर खरी. आणि त्याला काढलं. अमृत शिंपती आणुनिया, हा चंद्रांगत बेशुद्ध आहे किंवा गेला आहे असं म्हणा. नागकन्यांनी त्याला बाहेर काढला, त्याच्यावर अमृत शिंपडलं आणि त्याला सावध केलं. सावध करून कुठे नेलं? राजा तक्षक कन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी. वासुकी राज्यामध्ये तक्षका जवळ नेलंय. आता हे तक्षकाचं नगर, वासुकीचं नगर अतिशय विचित्र आहे. राजपुत्र ते सगळं बघतोय. त्या पाताळ नगराची रचना बघतोय. इंद्रभुवनासारखी आहे. गोपुर दिसतायत, महारत्न दिसतायत, माणिक आहे, मोती आहे, मुक्ताफळ आहेत. आणि ते सगळे जण त्यांची कांती म्हणजे सूर्यासारखी कांती आहे. सूर्यकांती निर्मित चंद्रकांती सारखी भूमी. अहो चंद्रासारखी भूमी आहे, चंद्राच्या कांती सारखी भूमी आहे. सूर्याच्या कांती सारखे मिरवतायत. महाद्वार आहे कपाट ही, अनेक रत्न आहेत, महाद्वार आहेत, अनेक रत्न आहेत. ज्या रत्नांना उपमाच देऊ शकत नाही अशी अनेक रत्न जडलेल्या महालामध्ये त्याचा प्रवेश झालाय. तक्षकाच्या महालात प्रवेश झालाय. नागकन्या त्याला अमृत शिंपून तिथे घेऊन आल्याय. समोर त्यांनी बघितलंय प्रचंड मोठी सभा तक्षकाची बसली आहे. सगळे सापाच्या आकाराने बसले आहेत. हा राजकुमार आश्चर्य करतोय. काय एवढं सुंदर नगर, एवढं रत्नखचित नगर, या सभेमध्ये अहो सगळे साप दिसताय. अहो हा नागलोकातच आलेला आहे, पण त्याला अजून कल्पना नाही आहे आपण कुठे आहोत. सगळे नागलोकामध्ये आहे तो. आणि त्या सभेमध्ये सगळे सर्प दिसतायत. त्याला आश्चर्य करतोय. सभेमध्ये सभेच्या मधोमध पन्नगनाथ अतिशय शोभायमान दिसत होता. सूर्यासारखं त्याचं तेज फाकलेलं होतं आणि अतिशय उन्नत ह्याच्यात तो बसला होता. त्याला अनेक फण होते. पन्नगनाथ होता, अनेक फण होते त्या नागाला. बाकी सगळे साप नाग बसलेले आहेत फणा काढून. सगळेच तसे दिसत आहेत. अनेक शतफण असती कोणाला? पन्नगनाथाला. जैसी वीज लखलखाटती, जशी वीज लखलखते तसे त्याचे फणा लखलखच होता. रत्नकुंडल घातली होती त्यांनी. अनेक रत्नखचित मिळून मुकुट होत त्याच्या शिरावर. मुकुट मिरविती सहस्र एका, सहस्र फणी मिरवे तक्षका. किती फण? 6 सहस्र, हजार, हजार फण असलेला आणि त्याच्यावर मुकुट असलेला तक्षक. काय सुंदर दिसत असेल हे दृश्य. ऐसा सभे बैसला असे, अशा सभेमध्ये तक्षक बसलाय. तक्षकाचं रूप यौवन अतिशय सुंदर दिसत होत. बर त्याच्या आजूबाजूला ज्या नागकन्या होत्या, रूप यौवन नागकन्या, नागकन्या सुद्धा यौवन आणि रूपवान अशा होत्या.
त्यांनी पण नाना प्रकारचे अलंकार घातले होते आणि त्या तक्षकाची सेवा करत होत्या. ऐशा सभास्थानी, अशा सभेमध्ये तक्षक बसला होता आणि तक्षकाने राजकुमाराला बघितलं. देखोनिया राजकुमार नमन करी साष्टांगी, तक्षकाने नमस्कार केलाय. तक्षक पुसे नागकन्येसी, नागकन्यांना विचारतो, अरे तुम्ही कुठे होतात, हा कोण आहे, कुठून आणलाय, हा दिसायला खूप चांगला दिसतो, याचं लक्षण चांगलं दिसतंय, हा कुठे होता, तुम्ही कुठून आणला, कुठला कुमार आहे हा. नागकन्या म्हणती तक्षकासी, नागकन्या तक्षकाला म्हणतात, याचं नाव, याचं वंश, याचं गोत्र आम्हाला काहीच माहित नाही. हा वाहत वाहत आला होता यमुनेला आणि आम्हाला दिसला म्हणून आम्ही तुमच्याकडे घेऊन आलोय. नागकन्या म्हणती तक्षकासी, नेणो नाम याचे वंशी आम्ही काही माहित नाही. वाहत आला यमुनेतनं वाहत वाहत आला आणि म्हणून आम्ही तुमच्या जवळ त्याला घेऊन आलोय. तक्षक पुसे राजकुमारासी, नागकन्यांनी हे सांगितल्यानंतर आता याची माहिती कोण देणार, तर हा स्वतःच देऊ शकेल. म्हणून तक्षकाने सरळ राजकुमाराला विचारलं, नाव कवण कवणे वंशी, काय कारणे आलासी, कवण देसी वास तुझा. अरे बाबा, तुझं नाव काय, तुझं गोत्र काय, तू कुठल्या वंशातला आहे, इथे कशा करता आला, तू कुठल्या देशाचा राजकुमार आहेस, हे तरी सांग. कोण, कुठला, तुझं वंश कोण, कुठल्या वंशातला तू, इथे कशाला आलास, कुठल्या देशाचा आहे तू, तुझं नाव काय, तू कुठल्या देशाचा आहे, कुठल्या वंशाचा आहे, इथे येण्याचं प्रयोजन काय. असे प्रश्न त्या तक्षकाने चंद्रांगदाला विचारलाय. चंद्रांगद सांगतो, मी भूमंडळ नायका, मी भूमंडळातील नायक, नैवद राज्यपती, नळ म्हणून जो आहे त्याच्या वंशातला आहे. त्या नळाचा पुत्र इंद्रसेन सांगे, राजकुमार देखा, आम्ही भूमंडळ नायका, नैषध राज्यपती ऐका, नैषध राज्यपती जो नळ, पुण्यश्लोक असा जो नळ आहे त्याचा पुत्र इंद्रसेन, आणि त्या इंद्रसेनापासून माझा जन्म झाला. म्हणजे नळ हा माझा आजोबा आहे. या इंद्रसेनापासून माझा जन्म झाला. माझं नाव चंद्रांगद असं आहे. मी सासूरवाडीला आलो होतो. आता यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची सगळी उत्तर देणं स्वाभाविक आहे. मी सासूरवाडीला आलो होतो आणि सासूरवाडीहून जलक्रीडा करायला यमुनेला आलो होतो आणि विधी लिखिताप्रमाणे मी बुडालो आणि इथे आलो. थोडक्यात त्यांनी आपला सर्व वृत्तांत तक्षकाला सांगितलाय. वाहत आलो नदीत, मी नळराजाचा नातू, इंद्रसेनचा मुलगा चंद्रांगद आहे. आपल्या सासरी आलो होतो. जलक्रीडेला यमुनेत आल्यावर विधिलिखिताप्रमाणे मी बुडालो आणि वाहत वाहत आलो. नागकन्यांनी मला बघितलं आणि ते तुमच्याकडे घेऊन आले. माझं पूर्व भाग्य थोर म्हणून मला तुमचं दर्शन घडलं.
पूर्वार्जित माझं काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्या चरणांचं दर्शन घडलंय असं तक्षकाला चंद्रांगद सांगतोय. माझं जीवन धन्य झालं, मी कृतार्थ झालो. तक्षकाने ते ऐकल्यानंतर तक्षकाला आनंद झाला. नको भिऊ म्हणून त्याला सांगितलं आता घाबरू नकोस. अहो तू नळाचा नातू आहेस, एवढा शूर आहेस, इंद्रसेनचा मुलगा आहेस, रूपवान आहेस, गुणवान आहेस, तू आमची स्तुती केली आहेस, घाबरू नको. करुणा वचन ऐकून तक्षक बोले संतोषण. याने अतिशय करुण अवस्थेमध्ये हा सगळा वृत्तांत चंद्रांगदानी तक्षकाला सांगितल्यानंतर तक्षकाने सांगितलं घाबरू नको, नको भिऊ म्हणून या धैर्य तया दिले. जेव्हा तक्षक बोलला भिऊ नको त्यावेळेस चंद्रांगदाला धीर आला. आता आपल्याला काही त्रास होणार नाही याची त्याला कल्पना आली. शेष तक्षक म्हणतो हे बाळा चंद्रांगदा, हे बाळा तुझं मन निर्मळ दिसतंय रे, तू सर्व सत्य सांगितलंयस, तुझं मन निर्मळ दिसतंय. मग आता अजून एक आम्हाला सांग, तुझ्या घरी म्हणजे इंद्रसेनाकडे सदा सर्व काळ कुठल्या देवाची पूजा होते? तक्षकाने हा प्रश्न विचारलाय की तुझं मन निर्मळ आहे, स्वच्छंदी आहे, तू आम्हाला सांग तुझ्या घरी नेहमी कुठल्या देवाची पूजा होते? हे ऐकल्यानंतर चंद्रांगदाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणतो अहो काय विचारताय तुम्ही, आपला देव शंकरा, माझा देव शिव आहे, भोलेनाथ आहे, आद्य गुरु आहे, शंकर आहे, आमच्या घराण्याचा देव तो आहे, आमच्या घरी त्याचीच पूजा होते, सगळ्या देवांचा देव आहे तो, त्याचं नाव सदाशिव आहे, त्याच्या बाजूला उमा आहे, पार्वती. त्याची आम्ही नेहमी पूजा करतो, ज्याचं नाव सदाशिव आहे, ज्याच्या बाजूला उमा आहे, ज्यापासून ब्रह्माची निर्मिती झाली, सृष्टी रचली, तो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारी, तोच सदाशिव आमचा दैवत आहे. त्याच्या सत्व गुणापासून विष्णू निघालाय, जो समस्त सृष्टीचं प्रतिपालन करतो, तो सदाशिव, त्याची आम्ही पूजा करतो. ब्रह्मा ज्याच्यापासून निघाला, जो सृष्टीची रचना करतो, ज्याच्या सत्व गुणापासून विष्णू निघाला, जो सृष्टीचे रक्षण करतो, तो सदाशिव आमचा. ज्याच्या तमोगुणांमुळे, बघा रजोगुणांमुळे ब्रह्मा, सत्वगुणांमुळे विष्णू आणि ज्याच्या तमोगुणांमुळे 11 रुद्रगण उपजले, तो प्रलय करता भगवान शिव, त्याची आम्ही नित्य पूजा करतो. धाता विधाता, उत्पत्ती स्थिती लय कारणा, जो विधाता आहे, धाता आहे, जो उत्पत्ती करतो, स्थिर ठेवतो, नाश करतो, तेजाचंही तेज ज्याच्याकडे आहे, त्या ईश्वराची, भगवान शिवाची आम्ही पूजा करतो. पृथ्वी, आप, तेजू, सगळं सगळं, आकाश,
त्या शिवाला आम्ही पूजतो असं राजकुमारांनी सांगितलं. राजकुमारांनी भगवान शिवाची अत्यंत सुंदर स्तुती करून प्रत्येक शब्दागणिक सांगतोय की तो आमच्या वंशाचा देव आहे, त्याचीच आमच्या घरामध्ये पूजा होते. तक्षकाने पूजा कोणाची होते असं विचारल्यानंतर चंद्रांगताने हे सगळं सांगितलंय. तक्षकाचं आणि चंद्रांगताचा पुढे संवाद काय झाला? चंद्रांगत पुन्हा आला का? सीमंतिनीचं ऐवेपण स्थिर राहिलं का? काय झालं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.